मैं कुछ बातों को बाइबल के अंदर ढूंढ रहा था। मी काही गोष्टी बायबल मध्ये शोधत होतो. क्यों हमें चंगाई नहीं मिल पा रही है? का आम्हाला आरोग्य मिळत नाहीये? क्यों हमारे जीवन में संघर्ष से बाहर नहीं निकल पा रहे? का आम्ही आमच्या जीवनातून संघर्षातून बाहेर निघत नाहीये? मैं बाइबल में से उसको ढूंढने लगा बायबल मध्ये मी शोधत होतो और कुछ वो मैं आपके सामने आज रखना चाहता आणि हूँ। त्याच काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे. एक छोटा सा उदाहरण जो मैंने सुना था वो उदाहरण मैं आपके सामने रखना चाहता हूँ। एक छोटंसं उदाहरण जे मी ऐकलं होतं ते मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. एक व्यक्ति है जिसके जीवन के अंदर बहुत सारी समस्या से वो गुजर रहा है। आणि एक माणूस असा होता, एक व्यक्ती असा होता, बऱ्याचशा समस्यातून त्याचं जीवन तो जगत होता. उसको बीमारियां उसके शरीर के अंदर थे। त्याच्या शरीरामध्ये भरपूर आजार होते. उसको सिर दर्द था, त्याला डोकेदुखी होती, उसको पूरी तरह से बदन में दुख रहा था, सर्व अंग त्याचं दुखत होतं. अनेक समस्या उसके जीवन में थी, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्याच्या जीवनामध्ये होत्या. सर्दी जुकाम उसके जीवन में थी, सर्दी पडसं सुद्धा त्याला होतं. ऐसे बीमारी को लेकर चल रहा है। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमधून तो जात होता. और एक दिन वो बड़ा परेशान हुआ आणि एक दिवस तो खूप त्रस्त झाला. और वो अपने बीमारी के लिए एक हाकिम के पास में जाता, जो वैद्य होते उनके पास में वो गया आणि आजार घेऊन तो एका वैद्याकडे गेला और उसने अपनी समस्याओं के विषय में उस वैद्य को बताया। आणि त्या वैद्याला त्यांनी सर्व समस्या, त्याचे आजार त्यांनी सांगितले. उसने कहा कि साहब मेरा हमेशा सर दुखता है, सर्दी जुकाम होती है, पूरा बदन दर्द मेरे शरीर में रहता है। आणि तो सांगू लागला की मला सर्दी पडसं तर होतच होतं, पण माझ्या संपूर्ण शरीरामध्ये दुखणं आहे, वेदना आहे. और हकीम साहब ने वैद्य साहब ने उन्हें कुछ दवाइयां देना शुरू किया। आणि मग त्या डॉक्टरने, त्या वैद्याने काही औषध त्याला दिली. उन्होंने सिर दर्द ना हो इसलिए एक पुड़िया में उन्होंने कुछ दवाई बांध के दी। आणि डोकेदुखी बंद व्हावी म्हणून त्याने एका पुडीमध्ये एक औषध दिलं. सर्दी जुकाम उसको ना हो इसलिए उसने पुड़ी में बांध कर उसको दे दिया। आणि सर्दी पडशासाठी एक औषध एका पुडीमध्ये बांधून दिलं. उसको बदन दर्द ना हो इसलिए उसने उसको पुड़िया में दवाई बांध के दे दिया। अंगदुखीसाठी एक औषध ते पुडीमध्ये बांधून दिलं. और ये आदमी सब दवाइयों को लेकर घर पर आता आणि मग हा व्यक्ती सर्व औषध घेऊन घरी गेला. और ये उस दवाई को वो खाता है। आणि मग ते औषध त्यांनी खाल्ली. लेकिन 4-5 दिन वो जब इसको कर रहा था, खा रहा था, लेकिन कहीं भी उसके शरीर के अंदर उसको अच्छा नहीं लगा। पण 4-5 दिवसापासून ते औषध खात आहे, पण त्याला काही गुण येत नव्हता, त्याला काही बरं वाटत नव्हतं. वो खाने के बाद भी, दवाई खाने के बाद भी उसके शरीर के अंदर असर नहीं हो रहा है। ते औषध खाऊन सुद्धा त्याच्या शरीरामध्ये त्याचा काही परिणाम होत नव्हता. और वो बड़े परेशान हुआ आणि खूप त्रस्त तो होता. फिर उसकी पत्नी ने उनको सलाह दिया आणि मग तिच्या पत्नीने, त्याच्या बायकोने तिला एक सल्ला दिला कि आप यहाँ वहाँ जाने से अच्छा कि अच्छे डॉक्टर को, एक प्रोफेशनल डॉक्टर को आप अपनी बीमारी को दिखाएं। आणि मग त्यांनी म्हटलं की इकडं तिकडे याच्याकडे त्याच्याकडे जाण्यापेक्षा एका चांगल्या डॉक्टरला तुम्ही दाखवा. उसने अपनी पत्नी की बात मानी और वो शहर की तरफ वो निकल पड़ा। आणि त्याच्या बायकोचं त्यांनी ऐकलं आणि मग शहराच्या दिशेने तो निघाला. और अच्छे डॉक्टर का उन्होंने पता लगा और अच्छे डॉक्टर जो बहुत फेमस डॉक्टर थे, ख्याति प्राप्त डॉक्टर थे, उनके पास में वो चला गया। आणि मग एका डॉक्टरकडे, अशा डॉक्टरकडे गेला, तो नामांकित डॉक्टर होता, त्याच्याकडे तो गेला. उसने अपनी सारी समस्याएं उन डॉक्टर के सामने रख दिया। सर्व प्रश्न, सर्व समस्या त्यांनी डॉक्टरांच्या समोर मांडल्या. उन्होंने जो भी उनको तकलीफ हो रहा था उनके शरीर के अंदर, उसको सब तकलीफ उन्होंने डॉक्टर को बताया। ज्या काही शरीरामध्ये त्रास होते ते सर्व त्रास त्यांनी डॉक्टरांच्या समोर मांडले. डॉक्टर साहब ने एक कागज लिया, उस कागज के ऊपर उसने एक गोली लिख कर दिया। आणि डॉक्टरांनी एक कागद घेतला, त्याच्यावरती एक गोळीचं नाव त्यांनी लिहून दिलं. और वो गोली उन्होंने मेडिकल में जाकर ले लिया आणि ती गोळी मेडिकल मध्ये जाऊन घेतली. और वो एक ही गोली था जो उनको खाना था आणि ती एकच गोळी होती, ती त्याला खायची होती. और उन्होंने घर पे गए, आराम किया, उन्होंने वो गोली को खाया आणि घरी गेले, आराम केला आणि मग नंतर त्यांनी ती गोळी और खाल्ली. कुछ ही घंटों के अंदर, कुछ ही समय में उनकी जो तकलीफ थी वो ठीक हो गई। आणि काही वेळानंतरच त्यांना जो त्रास होता तो त्रास थांबला. और वो अपने मन में बहुत सारे प्रश्न उनको उठे आणि मनामध्ये बरेचसे प्रश्न त्यांच्या उठले. उन्होंने कहा कि यार मैं वैद्य के पास में गया था, इतनी सारी गोलियां उन्होंने दी, मैंने सब खाया, लेकिन मुझे ठीक नहीं हो पाया। मग मी एवढ्या वैद्यांकडे गेलो, त्यांनी मला एवढी औषधं दिली, ती सगळी खाल्ली मी, तरी सुद्धा मी बरा झालो नाही. लेकिन ये डॉक्टर के पास में जब जाता हूं तो उन्होंने एक ही गोली दिया, उससे मैं ठीक हो गया। आणि मग मी ह्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी मला एकच गोळी दिली आणि त्या एका गोळीमध्ये मी बरा झालो. मैं उस डॉक्टर को इस सवाल का जवाब पूछने वाला हूं। मग मी त्याला एक प्रश्न विचारणार आहे. मैं डॉक्टर के पास जाऊंगा, उसको पूछूंगा ऐसा क्यों हुआ मेरे जीवन में, आणि मी डॉक्टरकडे जाईन आणि मी त्याला विचारेन की असं का झालं, क्या चक्कर है कि ये एक ही गोली में मैं ठीक हो गया। काय आहे बाबा की एकाच गोळीमध्ये मी बरा
झालो. और वो डॉक्टर के पास में गए. डॉक्टराकडे गेला. डॉक्टर ने उनको जवाब दिया डॉक्टरांनी त्याला उत्तर कि दिलं, आपको कोई भी 10 या 15 बीमारी आपकी नहीं है. तुम्हाला 10 किंवा 15 आजार नाही आहेत, आप कोई वायरल हुआ है तुम्हाला व्हायरल झालेला आहे और ये उसका लक्षण है. आणि हे त्याचं लक्षण आहे. बुखार उसका लक्षण है, सर्दी जुकाम उसका लक्षण है, बदन दर्द उसका लक्षण है, सर दर्द उसका लक्षण है. आणि हे ताप त्याचं लक्षण आहे, सर्दी पडचं त्याचं लक्षण आहे, अंगदुखी त्याचं लक्षण और आहे, ये सब लक्षण उस बीमारी के हैं. आणि हे सर्व लक्षण एका आजाराची आहे. इसलिए उस वायरल को खत्म करने के लिए मैंने गोली दिया आणि था. ते व्हायरल जे होतं ते संपवण्यासाठी मी ही गोळी दिली. आपने उस गोली को खाया त्यांनी ती गोळी तुम्ही खाल्ली और आपका जो वायरल था, जो जड़ था, जो मूल था, जो जड़ था, वही खत्म कर दिया. आणि ते जे आजाराचं मूळ होतं तेच संपवलं. हमारे जीवन में भी ऐसे ही करना है. आणि आमच्या जीवनात सुद्धा असंच करायचं आहे. जो पाप है, जो पाप का जो मूल है, जो पाप का वायरल है ना, उसको आपको मुझे खत्म करना जे है. आमच्या जीवनातलं पाप आहे, जे पापाचं मूळ आहे ते संपवायचं आहे. चोरी करना, झूठ बोलना, गाली देना, व्यभिचार करना, ये पाप है. आणि खोटं बोलणं, चोरी करणं, व्यभिचार करणं हे पाप आहे. ये पाप के लक्षण है. हे पापाची लक्षण आहे. ये पाप के लक्षण हे है. पापाची लक्षण आहे. इसलिए आपको मुझे जो ये पाप है ना, उसी को जड़ से खत्म करना है. म्हणून हे जे पाप आहे आमच्या जीवनातलं हे मुळासकट आम्हाला काढायचं आहे. इसलिए आपको मुझे पाप क्या है उसको समझना बहुत जरूरी है. म्हणून आम्हाला पाप काय आहे नेमकं हे समजून घेणं जब गरजेचं तक आहे. इस बात को आप और मैं नहीं समझेंगे, तब तक परमेश्वर की उपस्थिति और परमेश्वर के अनुग्रह में चल नहीं पाएंगे. जोपर्यंत ह्या गोष्टी आम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत परमेश्वराची उपस्थिती आम्हाला अनुभवणार नाही. आप और मैं परमेश्वर की चंगाई में नहीं चल पाएंगे. देवाने दिलेला आशीर्वाद जो आजारावरचा आहे, जे आरोग्य आहे ते आम्हाला मिळणार नाही. परमेश्वर के आशीष हमारे जीवन में नहीं बहेगी. आणि देवाचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये वाहणार नाही. इसलिए उस पाप को समझना बहुत जरूरी है. म्हणून ते पाप समजून घेणं फार गरजेचं आहे. पाप क्या है? पाप काय आहे? पाप है परमेश्वर के वचन पर अविश्वास व्यक्त करना है. पाप असा आहे देवाच्या वचनावर अविश्वास ठेवणं. आप मतलब परमेश्वर की बातों को ना मानना है. परमेश्वराच्या गोष्टी न मानणं. परमेश्वर की बातों पर भरोसा नहीं करना है. देवाच्या गोष्टीवर भरोसा, विश्वास न ठेवणं, इसी को पाप कहा जाता है. त्यालाच पाप म्हटलं जातं. हम कहते नहीं व्यभिचार पाप है, चोरी करना पाप है, झूठ बोलना पाप है, मूर्ति पूजा करना पाप है. ये पाप के लक्षण है. आणि आम्ही म्हणतो की मूर्ती पूजा करणं पाप आहे, खोटं बोलणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, असं नाहीये. तर हे पापाची लक्षणं आहेत. और लेकिन वो पाप को ही आपको मुझे खत्म करना है. आम्हाला काय करायचे? त्या पापाला नष्ट करायचे. इसलिए पाप को समझना बहुत जरूरी है. म्हणून पापाला समजून घेणं फार तो गरजेचं आहे. पाप क्या है? पाप काय आहे? पाप परमेश्वर के ऊपर, परमेश्वर के शब्दों पर विश्वास ना करना है. देवाच्या शब्दावर विश्वास न ठेवणं हे पाप आहे. इसे जब हवा और आदम को कहा गया कि इस पेड़ के फल को मत खाना, आणि हवा आणि आदामला सांगितलं होतं की बाबा ह्या झाडाचं फळ खाऊ नको. उन्होंने परमेश्वर के शब्द पर भरोसा नहीं किया त्यांनी देवाच्या वचनावर, शब्दावर विश्वास ठेवला नाही. और उन्होंने वही किया जो उनको नहीं करना था. त्यांनी तेच केलं जे करायचं नव्हतं. उन्होंने परमेश्वर के शब्द पर भरोसा नहीं किया, त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. इसीलिए वो पाप में गिर गए. म्हणून ते पापात पडले. आज अगर आपको और मुझे पाप से बाहर निकलना है, तो मैं पहली बात आपसे कहना चाहता हूं कि परमेश्वर के शब्दों पर, परमेश्वर पर आपको मुझे भरोसा करना पड़ेगा. जर तुम्हाला मी आज सांगतो, जर तुम्हाला पापातून बाहेर निघायचं आहे तर तुम्ही एक काम करा, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. बाइबल पर भरोसा रखें. पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवा. परमेश्वर के शब्द है जीवन को बदलने वाले शब्द हैं. आणि देवाचा शब्द जो आहे तो जीवन बदलणारा आहे. सबसे पहली बात, अगर पाप से छुटकारा चाहिए, पाप के बंधन से अगर आजाद होना है, तो पहली बात यह है कि परमेश्वर के वचनों पर विश्वास करना होगा. जर तुम्हाला पापाच्या बंधनातून सुटका हवी, पापामधून आजाद व्हायचं आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला देवाच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल. इसलिए परमेश्वर कहता है, म्हणून देव म्हणतो, यिर्मयाह का 2 अध्याय 22 वचन कहता है यिर्मयाह 2:22 सांगतं कि तू चाहे अपने को सजी से धोए या कौन से भी बहुत साबुन का प्रयोग करे, तो भी तेरे आधर्म के धब्बे मेरे सामने बने रहेंगे, ये यहोवा ने कहा है. यिर्मयाह का 2 अध्याय और इसका 22 वचन में बहुत सुंदर रीति से परमेश्वर ने यहाँ पर बात की है. यिर्मयाह की किताब 2 अध्याय और इसका 22 वचन. जरी तू आपणास खाराने धुतले व पुष्कळ साबण आपल्या अंगाला लावला, तरी
माझ्या पुढे तुझा अन्यायाचा डाग आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो. यहाँ पर परमेश्वर कह रहा है, या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, हर एक मनुष्य को कह रहा है, प्रत्येक माणसाला तो म्हणत आहे, हम कितने भी अच्छे कपड़े क्यों ना पहन ले, आम्ही कितीही सुंदर कपडे घालू द्या, हम कितने भी ब्रांडेड कपड़े क्यों ना पहन ले, कितीही चांगल्या कंपनीचे कपडे घालू दे, हम कितने भी सुंदर मेकअप क्यों ना कर ले, कितीही चांगला मेकअप करू दे, कितने भी अच्छी साबुन का इस्तेमाल क्यों ना कर ले, कितीही चांगल्या साबणाचा वापर करू दे, लेकिन परमेश्वर के सामने हमारे दिल के अंदर, हमारे हृदय के अंदर एक धब्बा है. पण देवासमोर आमच्या हृदयामध्ये एक डाग आहे वो दाग किसी से नहीं जाने वाला आणि है. तो जो डाग आहे तो कशानेच जाणार नाही. वो नदियों में नहाने से वो दाग नहीं जाने वाला है. नदीमध्ये आंघोळ करण्याने तो डाग जाणार नाही. हम कितना भी घूम ले, कितने भी यात्रा कर ले, वो दाग जाने वाला नहीं है. कितीही यात्रा केल्या तरी अंतःकरणातला पापाचा डाग तो जाणार नाही. हम कितना भी साबुन अपने शरीर के बाहर मल ले, आणि आमच्या बाहेरच्या शरीराला कितीही साबणानं धुतलं तरी जाणार नाही. लेकिन ये दाग जो है परमेश्वर के सामने बना हुआ है. पण हा डाग देवासमोर तो आहेच. जब तक ये दाग हमारे अंदर से जाएगा नहीं, तब तक परमेश्वर की चंगाई हमारे जीवन में नहीं बहेगी. जोपर्यंत हा डाग आमच्या अंतःकरणातला जाणार नाही तोपर्यंत देवानं दिलेला आरोग्य आम्हाला मिळणार नाही. क्योंकि परमेश्वर जो है वो बाह्य स्वरूप को नहीं देखता, वो हृदय को देखता आणि है. परमेश्वर काय माहितीये का, परमेश्वर बाहेरचं रूप पाहत नाही तर परमेश्वर अंतःकरण पाहतो. अगर मैंने सफेद कपड़ा पहना है मी जर पांढरे शुभ्र कपडे और घातले, उसमें चाय का धब्बा लगा हुआ है, जर त्याच्यावरती चहाचा डाग लागला तो सबकी नजर उस धब्बे पर तर जाएगी. सर्वांची दृष्टी त्या चहाच्या डागावर जाते. हम कितनी भी भीड़ में क्यों ना खड़े हो आम्ही जाए, किती मोठ्या गर्दीत असू द्या, लेकिन सबको वो धब्बा दिखेगा. सर्वांना तो चहाचा डाग इसलिए वो धब्बा ना दिखे म्हणून तो डाग दिसू नये तो हम उसका इलाज करते हैं. मग आम्ही त्याचा काहीतरी इलाज या तो करतो. दूसरा शर्ट पहनते हैं या उसको हम अच्छे से धो लेते हैं. नाहीतर मग आम्ही त्याला धुतो नाही तर दुसरा शर्ट घालतो. शायद इस दुनिया में आपके शर्ट के जो धब्बे हैं वो निकल जाए अलग अलग पाउडर के द्वारा. आणि ह्या जगामध्ये कदाचित तुमच्या शर्टचे डाग जे आहेत वेगवेगळ्या पावडरने निघतील. अच्छा इस्तेमाल अगर पाउडर आप करेंगे तो शायद उसमें निकल भी जाए. चांगल्या वॉशिंग पावडर जर तुम्ही वापरल्या तर ते डाग निघतील. लेकिन जो अंदर का दाग है ना, पण जे आतमधला डाग आहे वो दाग को इस दुनिया की कोई ताकत नहीं जो निकाल पण सके. ह्या जगातली कोणतीही ताकद तो डाग काढू शकत नाही. एक ही ताकत है एकच ताकद जो आहे हमारे अंदर के धब्बे को निकाल सकता है. आमच्या आतमधले डाग काढू शकते ती एकच ताकद उसका आहे. नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू आहे. अगर आपके और मेरे जीवन में चंगाई को बहने देना है जर तुमच्या जीवनामध्ये आरोग्य वाहू द्यायचं आहे तो इस पाप के ऊपर काम करना होगा. तर ह्या पापावरती काम करावं लागेल. उर्दू बाइबल में बहुत अच्छा लिखा है. बायबल मध्ये खूप छान सांगितलं. उर्दू बाइबल के उर्दू अंदर बायबल मध्ये वहां पे लिखा है कि अगर तू चंद भी मतलब अपने सजी से धोए या बहुत सा साबन इस्तेमाल करे तो भी खुदा फरमाता है तेरी शरारत का दाग मेरे हजूर आया है. तेरी जो तू शरारत करता है तो जीवन के अंदर जो बुराइयां करता है, तो शरारत करता है वो मेरे सामने बनी हुई है. आणि तू ज्या काही घोड्या केलेल्या आहेत, तू जे काही पाप केलेलं आहे ते माझ्या दृष्टी समोर आलेलं वो आहे. धब्बे लगे हुए तेरे जीवन के अंदर, तुझ्या जीवनात जे डाग लागलेले आहेत ते मला ठाऊक आहे. इसलिए इस दाग को मिटाना बहुत जरूरी है. मग हे डाग काढणं फार गरजेचं आहे. और यिर्मयाह जो है यहाँ पर यहूदा के बारे में जो तीसरा चित्र है, दाग जो है वो यहाँ पर बता रहा आणि है. यिर्मयाह जो आहे तो ह्या दागाबद्दल सांगत आहे यहूदाच्या बाबतीत. यहाँ पे उनको कलंक लगा हुआ है. आणि तो कलंक जो लागलेला आहे तो सांगत आहे. तो कैसे हम इस पाप से बच सकते हैं, ह्या पापापासून आमचा बचाव आम्ही कसा करू कैसे शकतो. हमें इस पाप से छुटकारा मिल सकता ह्या है, पापापासून आम्हाला सुटका कशी मिळेल, कैसे हम इस पाप से आजाद हो सकते हैं. कसा आम्ही ह्या पापापासून सुटका मिळवू. पहली बात, पहिली गोष्ट आपको और मुझे परमेश्वर के यीशु मसीह के शब्द पर विश्वास करना होगा. आम्हाला देवाच्या वचनावर म्हणजेच येशूच्या शब्दावर विश्वास ठेवावा अगर लागेल. आपको और मुझे पाप से बचना है जर तुम्हाला आणि मला पापापासून वाचायचं तो आहे परमेश्वर यीशु मसीह के शब्द पर विश्वास करना तर होगा. परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या शब्दावर विश्वास ठेवा. प्रभु के वचन पर विश्वास करना बहुत महत्वपूर्ण है. येशूच्या वचनावर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. हवा और आदम ने प्रभु के वचनों पर विश्वास नहीं किया, आणि हवा आणि आदामाने येशूच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. इसलिए वो पाप में गिर गए. म्हणून तर ते पापात पडले. इसलिए अगर आप और मैं पाप में ना गिरे, पाप में ना जाएं, आपको और मुझे प्रभु के शब्द पर विश्वास करते हुए आगे बढ़ना आणि होगा. जर तुम्हाला असं वाटत मी पापात पडू नये, मी पाप करू नये, तर येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून पुढे चला. अगर पाप से बचना है, जर पापापासून बचाव करायचा आहे, यहाँ पे यशायाह किताब 1 अध्याय 18 वचन बाइबल में लिखा है. यशायाचं पुस्तक
पहला अध्याय 18 वचन। पहिला अध्याय आणि 18 वचनामध्ये लिहिलेला आहे। यहाँ बाइबल इस प्रकार कहती है, बायबल असं सांगतं, अगर अगर तुम्हारे पाप लाल रंग के भी हो तो भी वो हिम के समान उजाले हो जाएंगे। जर तुझे पाप लाखेसारखे लाल जरी असले तरी ते बर्फासारखे पांढरे शुभ्र होतील। हमारा डाग मिटाने का सामर्थ्य प्रभु यीशु रखता है। आणि आमचे डाग काढण्याचं सामर्थ्य येशूकडे आहे। आपको मुझे यहाँ वहाँ भागने की जरूरत नहीं है। मला आणि मला इकडं तिकडं जाण्याची गरज नाही। अपने पापों को धोने के लिए कहीं तैरने की जरूरत नहीं, नदी में जाने की जरूरत नहीं है। तुमचे पाप धुण्यासाठी कुठल्याही नदीत जाण्याची गरज नाही। आपको और मुझे यात्रा करने की जरूरत नहीं है। तुम्हाला आणि मला यात्रा करण्याची गरज जहाँ नाही। भी आप और मैं हैं, ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी आहे, जहाँ भी आप और मैं हैं, ज्या ठिकाणी तुम्ही आहात, यीशु का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, अगर तेरे पाप चाहे लाल रंग के क्यों ना हो, आणि तुझे पाप लाखेसारखे लाल जरी असले, मैं उसको हिम के समान सफेद कर मी दूंगा। त्याला बर्फासारखे पांढरे शुभ्र करीन। इस बात पर आपको मुझे भरोसा करना है। ह्या गोष्टीवर मला विश्वास इस ठेवायचा शब्द पर मुझे विश्वास करना आहे। है। या शब्दावर मला विश्वास ठेवायचा तो आहे। कैसे हमारे पापों से हमें आजादी मिलेगी? कसं आम्हाला पापापासून सुटका मिळेल? इसका दूसरा कारण है, याचं दुसरं कारण आहे, अगर पाप से आजादी चाहिए जर पापापासून सुटका हवी आहे, तो आपको और मुझे अपने पापों को अंगीकार करना होगा। जर सुटका हवी आहे तर काय करावं लागेल? आम्ही केलेल्या पापाचा आम्हाला स्वीकार करावा हमें लागेल, कबूल करना पड़ेगा। कबूल करावं लागेल। हाँ प्रभु मैं पापी हूँ, हो मी पापी आहे, मैंने ये पाप किया मी है, हे पाप मेरे केलं, जीवन के अंदर ये बातें मैंने की है। माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी मी केल्या। आप और मैं जब पाप करते हैं ज्यावेळेस आम्ही पाप करतो तो हम परमेश्वर को कुछ देते हैं, तर त्यावेळेस मग आम्ही देवाला काहीतरी देतो। हम पैसा चढ़ा देते हैं आम्ही पैसे देतो, या फूल हार उसको चढ़ा देते हार हैं। फूल देतो। हमें लगता है कि अगर ये करने के बाद मेरे पापों से क्षमा मिल मग जाएगी। आम्हाला असं वाटतं की हे केल्याच्या नंतर मला पापाची क्षमा मिळेल, इससे पापों की क्षमा नहीं मिलेगी। यामुळे पापाची क्षमा भेटणार नाही। पहली बात हमको जानना होगा मला अगोदर ओळखावं लागेल कि जो भी पाप हम करते हैं जे काही पाप आम्ही करतो वो परमेश्वर के सामने अंगीकार करना होगा, परमेश्वराच्या समोर ते स्वीकारावं लागेल। क्योंकि परमेश्वर ये जीवित खुदा है, कारण की परमेश्वर जिवंत देव आहे, ये सुनने वाला परमेश्वर तो है। ऐकणारा देव आहे। सुनिए, ऐका, सुनिए, ऐका। अगर पाप से आजादी चाहिए, जर पापापासून सुटका हवी आहे, सफलताएं चाहिए, यशस्वी जीवन हवं आहे, समृद्धि चाहिए, समृद्धी हवी तो आहे, परमेश्वर के सामने आकर अपने पापों की कबूली अंगीकार करना होगा। तर तुम्हाला देवासमोर येऊन, परमेश्वरासमोर येऊन आतापर्यंत केलेल्या पापाची कबुली करावी लागेल, स्वीकारावं हम लागेल। बहुत बार अपने पापों को छुपाते हैं, बऱ्याच वेळा आम्ही आमचे पाप आम्ही लपवतो, हम लोगों से छुपाते हैं, आम्ही लोकांपासून लपवतो, अपने आप से भी छुपाते हैं, स्वतःपासून लपवतो, लेकिन परमेश्वर हमारे पापों को नहीं छुपा पण सकते। परमेश्वरापासून कोणी लपवू शकत नाही। कोई पाप आप परमेश्वर से नहीं छुपा सकते। कोणतंही पाप परमेश्वरापासून लपत नाही। इसलिए परमेश्वर के सामने आकर आपको मुझे अंगीकार करना होगा, म्हणून देवासमोर येऊन आम्हाला स्वतःचा अंगीकार करावा लागेल, तभी आपको मुझे पाप से छुटकारा मिलेगा। तेव्हा कुठे आम्हाला पापापासून सुटका मिळेल। इसलिए योहान का पत्र पहला अध्याय 9 वचन कहता है, म्हणून योहानाचं पत्र पहिला अध्याय 9 वचन सांगतं, यदि हम अपने पापों को मान ले, जर आम्ही आमचे पाप स्वीकारले, अगर मान लेते हैं पापों को, जर आम्ही ते स्वीकारले, अगर नहीं मानेंगे जर मानले नाही तो परमेश्वर हमारे पापों को क्षमा नहीं कर तर पाएगा। मग पापाची क्षमा होणार वो नाही, धब्बे वैसे ही रहेंगे। मग ते डाग तसेच राहतील। हम कितने भी अच्छा कपड़े क्यों ना पहन ले, मग किती चांगले कपडे घाला, लेकिन अंदर जो धब्बे हैं मग आज जे डाग वो आहे परमेश्वर को दिखते हैं। ते देवाला दिसतात। इसको अंदर के धब्बों को धोने के लिए क्या करना होगा? आतल्या डागांना धुण्यासाठी काय करावं लागेल? पापों का अंगीकार। पापाचा स्वीकार। कहां पर? कुठे? परमेश्वर के सामने। देवासमोर उसको अंगीकार करें, त्याला स्वीकारा, कबूल करें, कबूल करा। और यहाँ वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, यह बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, यदि जर यदि का मतलब क्या है? जर म्हणजे काय? अगर तेरी इच्छा है तो, जर तुझी इच्छा असेल तर, अगर तेरी इच्छा है तो जर तुझी इच्छा असेल तर हम अपने पापों को मान ले। आम्ही स्वतःचे पाप कबूल करावे। अगर आप ये कहते हैं कि मैं कभी पाप नहीं करा हूं, जर तुम्ही असं म्हणाल की मी कधीच पाप केलं नाही, तो हम खुद को फंसा रहे हैं। मग तुम्ही स्वतःला फसवत आहात। हम जब बाइबल कहती है कि जब बच्चा पैदा होता है तब वो पाप में ही पैदा होता है। आणि बायबल असं सांगतं, मुलगा ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो पापातच त्याचा जन्म होतो। कौन उसको सिखाया गुस्सा करना? कुणी शिकवलं त्याला रागावणं? कौन उसको सिखाया गाली देना? शिव्या देणं कोण त्याला शिकवलं? कौन उसको सिखाया दोष देना? कुणी त्याला शिकवलं की लोकांना
लोकांना दोष जो द्यायचा आदम ने पहला पाप किया था जे आदामाने अगोदर पाप केलं वही नीचे उतर कर आ रहा है, तेच पाप त्याच्यामध्ये आलं, वही स्वभाव नीचे उतर के आ रहा तो है। स्वभाव खाली आला. इसलिए अगर उससे आजादी पाना है जर त्याच्यापासून सुटका मिळवायची तो आहे, पहली बात पहिली गोष्ट हम पापों का अंगीकार कर ले। आम्ही पापाचा स्वीकार करावा. और वो कहता है अहो तो म्हणतो अगर अपने पापों को मान ले जर तू पाप कबूल करशील तो वह हमारे पापों को क्षमा करेगा। तर येशू आमचे पाप क्षमा करेल. पाप यीशु मसीह में यीशु मसीह के पास जब आते हैं ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो तो अपने पापों को मानते हुए उसके पास में आए। तर त्या स्वतःचे पाप कबूल करा आणि मग त्याच्याकडे या. और बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, यीशु कहता है येशू म्हणतो मैं उनके पापों को क्षमा करूंगा। मी तुझ्या पापांची क्षमा करीन. और इतना ही नहीं, एवढंच नाही, हमें सब अधर्म से वो शुद्ध करेगा। आणि सर्व धर्मापासून आम्हाला तो शुद्ध करील. वो हमें विश्वास योग्य बनाएगा, आम्हाला विश्वास योग्य वो हमें बनवेल, धर्मी बनाएगा। तो आम्हाला नीतिमान बनवेल. इसलिए आपको मुझे पापों का अंगीकार करना बहुत महत्वपूर्ण है। म्हणून पाप आम्ही जे पाप केले ते स्वीकारणं गरजेचं आहे. सुनिए, ऐका, पाप में मत जिए, पापामध्ये जगू नका, पाप में मत जिए। पापामध्ये जगू अगर नका. पाप में जीते हुए आप अपेक्षा करेंगे परमेश्वर से कि परमेश्वर है मेरी प्रार्थना को सुने, तो नहीं सुनेगा। जर तुम्ही अपेक्षा करत आहात, तुम्ही पापात जगत आणि देवाकडून अपेक्षा करत आहात माझी प्रार्थना ऐकावी, तर देव ऐकणार नाही. क्योंकि पाप बीच में आ रहा है। कारण की पाप मध्ये येत आहे. बाइबल कहती है बायबल सांगतं तेरे और मेरे बीच में पाप की जो दीवार है वो बनकर खड़ी हुई है। परमेश्वर असं म्हणतो तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये पापाची भिंत आडवी आलेली इसलिए आहे. मैं तेरी प्रार्थना को नहीं सुनता हूँ। म्हणून तर तुझी प्रार्थना मी ऐकत नाही. इस आज दीवार को आपको मुझे गिराना होगा, म्हणून ती पापाची भिंत आज आम्हाला पाडायची उन आहे. धब्बों को आज साफ करना होगा त्या डागाला आज साफ करायचं आहे. और उसके लिए आपको मुझे पापों का अंगीकार करना होगा। म्हणून काय करायचे, आज आम्हाला पापाची कबुली द्यायची आहे. इसलिए दाऊद कहता है, म्हणून दावीद म्हणतो भजन संहिता 32 अध्याय 5 वचन में कहता है, स्तोत्र संहिता 32:5 मध्ये वो बाइबल यहाँ कहती है, बायबल असं सांगतं. भजन संहिता 32:5 में कहता है, स्तोत्र संहिता 32:5 मध्ये वो दाऊद कहता है, दावीद म्हणतो जब मैंने अपने पाप तुझ पर प्रकट किए ज्या वेळेस मी माझे पाप तुझ्या समोर प्रकट केले और अपना अधर्म तुझसे ना छुपाया, माझा अधर्म माझा अनितीपणा मी तुझ्या पुढे लपवला नाही. मैं यहोवा के सामने अपने अपराधों को मान लूंगा। मी परमेश्वराच्या समोर माझे अपराध मान्य करीन. तब तूने त्या- मेरे अधर्म और पाप को क्षमा कर दिया। त्यावेळेस तू माझ्या अधर्माची आणि पापाची क्षमा केली. अगर आपको मुझे क्षमा चाहिए, जर तुम्हाला आणि मला क्षमा हवी आहे, प्रभु को अपने पैसों से या फूलहार से खुश मत करना। आणि देवाला तुम्ही हार फुलाने आणि पैशाने खुश करू नका. अपने पाप को कबूल कर देना है तुमचे पाप तुम्ही कबूल करा और कबूल करके उसको वापस लेना नहीं है, आणि कबूल करून पुन्हा ते करायचं वो नाही. कबूल करके यहाँ पर छोड़ देना है। कबूल करून ते सोडून द्या. फिर से पाप में ना जाए। पुन्हा पापात जाऊ नका. एक बार उस पाप को छोड़ दिया, एकदा का ते पाप सोडलं, अंगीकार करके छोड़ दिया, स्वीकारून सोडलं, परमेश्वर आपको आजादी देता हुआ, परमेश्वर आपके जीवन में आशीष देता हुआ, वो आशीष आपके जीवन में बहेगी, आजादी बहेगी, सफलताएं बहेगी। जिस काम में आप हाथ डालेंगे उस काम के अंदर चमत्कार होंगे, ये परमेश्वर का वादा आणि है। तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देईल, सुटका देईल. तुम्हाला तो जे तुम्ही ज्या कामात हात घालाल त्या कामात तो बरकत देईल. पाप एक सूक्ष्म जो दिखता नहीं है, वो कीटाणु के जैसा है। आणि पाप कसा एक इतकं सूक्ष्म आहे ते दिसत नाही, वो दिखता नहीं है ते दिसत नाही, लेकिन वो हानिकारक है। पण हानिकारक आहे. हम देखते हैं जब कोरोना के समय 2019 के अंदर आम्ही 2019 मध्ये कोरोना मध्ये पाहिलं, वो छोटा सा, वो दिखता नहीं था वो, तो जो कीटाणू होता तो दिसत नव्हता, लेकिन अंदर काम कर रहा था। पण शरीरामध्ये काम करत होता. पाप पैसा ही है, पापाचं पण तसंच वो आहे, दिखता नहीं है, दिसत नाही, वो दिखता नहीं दिसत नाही. है, लेकिन उसका जो काम है वो हानिकारक है। पण त्याचं जे कार्य आहे ते हानिकारक आहे. इसलिए अपने पापों को मान ले, म्हणून आपले पाप स्वीकारा अपने हाथों को धो ले। आणि आपले हात स्वच्छ करा. वो छोटा बच्चा लाइव बॉय का ऐड आता है, आणि एक लाईफ बॉयची जाहिरात येते पहा टीव्हीवर, वो खाना खाते हैं, वो बीमार, कीटाणु लग जाते हैं, पेट में चले जाते हैं। आणि मग हात न धुता जर तो जेवतो तर मग तो तसा जेवण्यामुळे तो आजारी पडतो, फिर एक छोटा बच्चा वो बीमार नहीं होता, आणि तो आजारी पडतो. वो छोटा बच्चा बीमार नहीं होता, एक बच्चा बीमार नहीं होता। लहान मुलं तो आजारी पडत नाही. उसमें दिखाएगा कि वो लाइव बॉय से हाथ धोता है, आणि त्याच्यामध्ये दाखवलं नाही की लाईफ बॉयने हात धुतो, वो सुंदर, उसको एक भी कीटाणु नहीं रहता वहां पे। आणि एक पण कीटाणू त्या ठिकाणी नसतो. आपको मुझे लाइव बॉय साबुन से हाथ धोने की जरूरत नहीं है, तुम्हाला आणि मला लाईफ बॉय साबणाने हात धुवायची गरज नाही. एक ही जरूरत है, एकच गरज आहे, अपने पापों को मान ले यीशु के सामने और यीशु के लहू के नीचे आ जाएं। यीशु का लहू सामर्थ्यवान है हमारे पापों को क्षमा करने आणि के लिए। पापाची कबुली करा,
स्वीकारा, सोडून द्या आणि येशूच्या रक्ताचा अंगीकार करा. येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली या. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे तुमचं पाप धुण्यासाठी. अगर पाप में जियोगे जर पापामध्ये जीवन ये जगा हमारे जीवन को बर्बाद करेगा. मग आमचं जीवन ते बर्बाद करील. दो तरह के अंगीकार करना है. दोन प्रकारचा अंगीकार करायचा एक आहे. परमेश्वर के सामने अंगीकार करना है एक देवासमोर अंगीकार करायचा आहे. और दूसरा दुसरी गोष्ट एक परमेश्वर के सेवक के सामने जो जो आपकी बातों को छुपा कर रख सके, आपके आपके वो कहीं भी बातों को ना फैलाए, ऐसे आत्मिक व्यक्ति के सामने आप अपने पापों को कबूल करें. अशा आत्मिक व्यक्तीजवळ तुम्हाला सांगायचे की तो कुणालाही सांगणार नाही. अशा व्यक्तीजवळ तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या. याकूब 5:16 कहता है, याकोब 5:16 मध्ये सांगितलंय, इसलिए तुम आपस में एक दूसरे के सामने अपने पापों को मान लो एकमेकांसमोर आपली पाप कबूल करा और एक दूसरे के लिए प्रार्थना करो एकमेकांसाठी प्रार्थना करा जिससे तुम चंगे हो जाओ. त्याच्यामुळे तुम्हाला आरोग्य मिळेल. बहुत बार चंगाई क्यों नहीं मिल पाती? बऱ्याच वेळा आरोग्य का भेटत नाही? क्योंकि हम अपने पापों को अपने अंदर दबा के रखते हैं, आमचे पाप आम्ही आपल्या आतमध्ये दाबून ठेवतो. वो अंगीकार नहीं करते हैं, स्वीकारत नाही, कबूल नहीं करते कबूल हैं. करत नाही. इसलिए यहाँ पर बाइबल कहती है म्हणून बायबल सांगतं आपस में एक दूसरे के आमने सामने अपने पापों को मान लो. एकमेकांसमोर आपले पाप कबूल करा. पहला परमेश्वर के सामने कबूल करना है. पहिली गोष्ट देवासमोर, दूसरा परमेश्वर के सेवक जो 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 जिस पर आपका भरोसा है, आप आत्मिक पिता या माता मानते हो, उसके सामने जरूर अंगीकार आणि करना. दुसरा आहे आत्मिक वडील आत्मिक आई ह्यांच्या समोर. मैंने ये बात को किया है. मी ही गोष्ट केली आहे. मेरे जीवन के अंदर मैंने बहुत सारे धब्बे मेरे अंदर लगे हुए थे. माझ्या जीवनामध्ये माझ्या आतमध्ये बरेचसे डाग लागलेले मैं होते. किसके सामने अब मैं सामने से आपको बोल नहीं पाऊंगा. मी तुमच्या समोर सांगू शकणार मेरी नाही. जिंदगी ऐसी थी, माझं जीवन असं होतं, पाप के धब्बे लेकर मैं जी रहा था. पापाचे डाग घेऊन मी जगत होतो. लेकिन एक बार मुझे इसका रियलाइज हुआ, मुझे एहसास हुआ इस बात का, मला ह्या गोष्टी कळल्या, मला मी जाणल्या. जब परमेश्वर की उपस्थिति में मैं आया, ज्यावेळेस मी देवाच्या उपस्थितीत आलो, जब मैं खुदा के सामने खड़ा हुआ, त्यावेळेस मी देवासमोर आलो. तब खुदा ने पूरी लिस्ट मेरे सामने रख दिया. देवाने संपूर्ण यादी माझ्या समोर ठेवली. तेरे अंदर इस प्रकार के धब्बे लगे हुए हैं. तुझ्या आतमध्ये ह्या गोष्टीचे डाग लागलेले आहेत. कॉफी का दाग लगता है, चाय का दाग लगता है, नींबू का दाग लगता है, सब्जी का दाग लगता है, बिरयानी का दाग लगता है, अलग अलग प्रकार के दाग लग सकते हैं. चहाचा डाग लागतो, कॉफीचा डाग लागतो, लिंबाचा, भाजीचा, वेगवेगळ्या प्रकारचे डाग लागतात. वैसे मेरे आत्मिक जीवन के अंदर बहुत सारे दाग लगे हुए थे. तसंच आमच्या आत्मिक जीवनामध्ये बरेचसे डाग लागलेले होते. लेकिन उसका एक ही इलाज था. पण त्याचा एकच विलाज आहे. सब पापों का एक ही इलाज है, यीशु मसीह का लहू. सर्व पापांचा एकच इलाज आहे, प्रभू येशूचं रक्त. मेरे कपड़े पे एक सफेद मेरा कमीज था. माझं एक शर्ट, पांढरं शर्ट होतं, खूब अच्छा शर्ट था, खूप चांगलं शर्ट होतं. लेकिन उस पे दाग लग गया. पण त्याच्यावर डाग लागला. पता नहीं किसका दाग लगा, माहित नाही कशाचा लागला. शायद चाय का दाग लगा था उस पर. कदाचित चहाचा असेल. वो नया शर्ट था, एकदम बेहतरीन शर्ट था. नवीन शर्ट होतं. और उसपे मैंने एक ही दिन पहना, उस पे चाय का दाग लग गया. एकच दिवस घातलं मी आणि चहाचा डाग लागला. और मैंने उसको काफी उसको दाग को निकालने की कोशिश किया. आणि बऱ्याच वेळा मी त्याला साफ करण्याचा प्रयत्न केला. मैंने उसको धोबी को भी दिया, लॉन्ड्री में भी दिया, मी त्याला धोब्याकडे पण दिलं. लेकिन वो दाग वो निकाल नहीं पाया. पण तो डाग तो धोबी काढू शकला हल्का नाही. सा वो दाग दिखता था. तो डाग दिसायचाच. कितना भी आप धोबी के पास में दे दो दाग, किती त्या धोब्याकडे धुवायला दिलं, लेकिन वो दाग दिखता है. पण तो डाग दिसतच होता. दुनिया में कोई भी ऐसा पाउडर पैदा नहीं हुआ जो दाग को निकाल सके. कोणतीही ताकद, कोणतंही पावडर तयार झालेलं नाहीये की ते दाग काढू शकेल. लेकिन एक आत्मिक दाग को निकालने के लिए एक व्यक्ति आया है. पण आत्मिक जे डाग आहे ते काढण्यासाठी एक व्यक्ती आला आहे. उसका नाम यीशु मसीह त्याचं है. नाव येशू आहे. उसका नाम यीशु मसीह त्याचं नाव है. येशू आहे. उसका नाम यीशु मसीह त्याचं नाव है. येशू आहे. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. पाप में ना जिए. पापामध्ये जगू नका. उड़ाव पुत्र जो खोया हुआ पुत्र था, उधळ्या पुत्र जो होता, उसने अपने पापों का अंगीकार किया. त्याने पापाचा स्वीकार केला. लूक इसका 15:18 कहता है, लूक 15:18 मध्ये सांगितलंय, जब वो पाप में डूब रहा था, ज्यावेळेस तो पापामध्ये जब डुबत उसको होता, एहसास हुआ, त्यावेळेस त्याला कळलं, तब उसने अंगीकार किया, त्यावेळेस त्याने अंगीकार केला, कबूल केला कि मैंने स्वर्ग के विरुद्ध अपने पिता के विरुद्ध मैंने पाप किया है. स्वर्गाच्या विरोधात आणि माझ्या पित्याच्या विरोधात मी पाप केलंय. उसने ये अंगीकार किया आणि ते त्यांनी स्वीकारलं. और वो उठा तो उठला, और अपने पिता के पास में गया. तो बापाकडे गेला. लूक इसका 15:21 कहता है,
लूक 15:21 सांगतं वो पिता के पास में गया, तो आपल्या वडिलांजवळ गेला. पहला उसने खुद कबूल किया त्याने पहिली गोष्ट त्यांनी स्वतः स्वीकारलं और दूसरे उसने अपने पिता के सामने कबूल किया. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आमच्या वडिलाजवळ जवळ कबूल वो केलं. पिताजी को कहता है, आणि पिता म्हणतो, वो पिताजी को कहता है, पिताजीला म्हणतो, मैंने स्वर्ग के विरुद्ध में और तेरी दृष्टि में पाप किया है. मी स्वर्गाच्या दृष्टीने आणि तुझ्या दृष्टीसमोर पाप केलंय. और जब उसने ये कबूल किया, ज्यावेळेस त्यांनी हे कबूल केलं, सच्चे दिल से कबूल किया, अंतशुद्ध अंतःकरणाने कबूल केलं, बाइबल कहती है बायबल सांगतं उसके पिता ने उसको गले से लगाया, त्याच्या वडिलांनी त्याला गळ्याला लावून घेतलं. उसके पिता ने उसको गले से लगाया. त्याच्या वडिलांनी त्याची गळा भेट घेतली सच्चे दिल से, सच्चे हृदय से प्रभु से क्षमा मांगे. आणि खऱ्या अंतःकरणाने खऱ्या हृदयाने देवाला क्षमा मागा पापा को अंगीकार करें आणि पापाचा अंगीकार करा प्रभु के सामने. देवासमोर. अपने पिताजी को फंसा सकते हैं, अपने माता को फंसा सकते हैं, अपने रिश्तेदारों को फंसा सकते हैं, आप खुद को फंसा सकते हैं, लेकिन खुदा को नहीं फंसा सकते. तुम्ही तुमच्या नातेवाईकाला फसवू शकता, तुम्ही स्वतःला फसवू शकता, आईवडिलाला फसवू शकता, पण देवाला फसवू शकणार नाही. एक दिन सामने आएगी बात. एक दिवस त्या गोष्टी समोर येतील. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, पाप के धब्बे से आपको और मुझे आजादी होना है. आम्हाला त्या पापाच्या डागापासून आम्हाला सुटका हवी आहे. अगर नहीं होगे जर तसं झालं नाही तो पाप आपको ऐसा पकड़ेगा, आपकी जिंदगी को बर्बाद कर देगा. आणि मग ते पाप काय करतं, पकडतं आणि आमचं जीवन नष्ट करून टाकतं. पाप करने के लिए मजा आती है, पाप करायला मजा वाटते, बहुत आनंद आता है. बहुत आनंद वाटतो. और कहा जाता है कि अगर तू पाप नहीं करता, पाप में आनंद करो, आप में आनंद करो, ऐसा कहा जाता है. आणि जगामध्ये म्हटलं जातं की पापामध्ये आनंद करा, और आनंद में फंस जाते हैं. आणि मग त्या आनंदात फसतात. लेकिन उसका जो परिणाम होता है पण त्याचा जो परिणाम आहे वो भयानक है. तो भयंकर आहे. शायद आज ना दिखे, आज दिसणार नाही, कदाचित शायद आज ना दिखे. कदाचित आज दिसणार नाही. वो पाप में अगर जिएंगे, जर ते पापामध्ये जगतील परमेश्वर की हर एक आशीष आपके जीवन से रुक जाएगी. आणि परमेश्वराचा प्रत्येक आशीर्वाद थांबेल. इसलिए मैं आपसे कहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगतो, पाप से बाहर निकले, पापातून बाहेर पडा, पाप से बाहर निकले. पापातून बाहेर पडा. चंगाइयाँ आपकी है, आरोग्य तुमचं आहे, समृद्धि आपकी है, समृद्धी तुमची आहे, शांति आपकी है, शांती तुमची आहे, प्रेम आपका है, प्रेम तुमचं आहे, आशीर्वादों की रेलचल आपकी हो. आशीर्वादाची रेलचेल तुमची आहे. ये खुदा का वचन हे कहता है. देवाचं वचन सांगतं. पाप से आजाद होना बहुत जरूरी है. पापापासून सुटका मिळवणं फार गरजेचं आहे. अगर आप तैयार हैं जर तुम्ही तयार असाल तो हम पाप से बच सकते हैं. तर तुम्ही पापापासून तुमचा बचाव करू शकता. और एक बात, अगर पाप से आजादी चाहिए, जर अजून एक गोष्ट सांगतो, पापापासून जर सुटका हवी आहे, पहला योहान 1:7 वचन कहता है. पहिला यवान पहिला 1 वचन ते 10 वचनापर्यंत सांगतं. पहला योहान 1:7 वचन. पहिला यवान पहिला अध्याय 7 वचन. पहला योहान का पत्र 1:7 वचन. पहिला यवान पहिला अध्याय 7 वचन. यदि जर जैसा वह ज्योति में है, जसा तो प्रकाशात आहे, वैसे हम भी ज्योति में चलें, तशाच प्रकारे आम्ही जर प्रकाशात चाललो तो एक दूसरे के साथ में सहभागिता होगी. तर एकमेकांसोबत सहभागितेत असेल. सुनिए, ऐका, अगर अंधकार में जियोगे, जर तुम्ही अंधकारात जगाल, पापों में जियोगे, पापात जगाल, तो पाप हमें, पाप के कारण हमें कुछ दिखाई नहीं देगा. आणि पापामुळे आम्हाला काही दिसणार नाही. पाप कुछ देखने नहीं देगा. पाप आहे ना, काही दिसू देणार नाही. शायद आप अच्छे से देख सकते हैं, अगोदर तुम्ही चांगलं पाहू शकता. लेकिन जब पाप हमारे जीवन में निवास करता है, ज्यावेळेस पाप आमच्या जीवनात येतं, हम अंधे बन जाते हैं. मग आम्ही आंधळे बनतो, हम अंधे बन जाते हैं, आंधळे बनतो, हमें कुछ दिखाई नहीं देता. आम्हाला काही दिसत नाही. अगर इससे आजादी होना, त्याच्यापासून आम्हाला सुटका घेतली तो पाहिजे. ज्योति में चलना होगा. आम्हाला प्रकाशात चालायला हवं. कुछ बोलेंगे मैं ज्योति के साथ ही तो चल रहा था. मग काही जण म्हणतील मी प्रकाशात तर चालत आहे. नहीं, वो ये ज्योति की बात नहीं करो, कोई लड़की ज्योति की बात में नहीं करो, कोई महिला ज्योति के बारे में नहीं बात कर रहा हूँ, जिचं नाव ज्योती आहे तिच्याबद्दल मी बोलत नाहीये. कोई लड़की ज्योति के बारे में बात नहीं कर रहा हूँ. एक मुलगी आहे तिचं नाव ज्योती आहे तिच्याबद्दल मी बोलत नाही. नहीं तो आप बोलेंगे मैं ज्योति के साथ ही चल रहा हूँ पास्टर. नाही तर तुम्ही म्हणाल मी ज्योती सोबतच आहे. ये ज्योति के साथ में मत चले, ये ज्योति आपको अंधकार में लेकर जाएगी. या ज्योती सोबत चालू नका, ही ज्योती तुम्हाला अंधकारात घेऊन जाईल. कहाँ लेके जाएगी आपको समझ में भी नहीं आएगा. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ये परमेश्वर की ज्योति है, परमेश्वराच्या प्रकाशाबद्दल मी बोलत आहे. यीशु की ज्योति है, येशूचा प्रकाश, यीशु प्रकाश है, येशू प्रकाश आहे, यीशु ज्योति है. येशू प्रकाश आहे. उस ज्योति में चले. त्या प्रकाशात चाला. अगर हम चलते हैं, जर तुम्ही चालाल, वो वचन कहता है, तर वचन सांगतं हमारी और परमेश्वर की सहभागिता हो जाती है. देवाची आणि आमची सहभागिता होईल. हम उसकी संगति में रहते हैं. आम्ही त्याच्या संगतीत राहू. और वो दूसरी बात कहता है, दुसरी गोष्ट, उसका पुत्र त्याचा पुत्र यीशु का लहू येशूचं रक्त हमें सब पापों से शुद्ध करता है. सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करतं. अगर पाप से शुद्धता चाहिए, जर तुम्हाला पापापासून शुद्धता हवी आहे, वो एक ही जगह आना होगा. एकच जागा आहे, वो है यीशु मसीह का लहू. येशू ख्रिस्ताचं रक्त. वो क्रोस है.
ते वधस्तंभ आहे, वहीं पे हमको क्षमा मिलेगी। त्या ठिकाणी क्षमा मिळेल। एक बार आपने और मैंने क्षमा पाया, जर एकदा तुम्हाला क्षमा मिळाली, वापस वहां ना जाए, पुन्हा त्या गोष्टी करू नका, उस कीचड़ में ना जाए, त्या चिखलात जाऊ नका, उस दलदल में ना जाए। त्या दलदलीत जाऊ नका। हम बहुत बार यहाँ सुनने के लिए तो आते हैं, बऱ्याच वेळा आम्ही ह्या ठिकाणी ऐकण्यासाठी तर येतो, लेकिन पाप से आजाद होना नहीं चाहते। पण पापापासून आम्हाला सुटका नको आहे। हमारे अंदर वचन नहीं जाना चाहिए। आमच्या आतमध्ये देवाचं वचन जाऊ मैंने नये। कितने लोगों को मेरे जीवन में देखा है। मी अशा लोकांना माझ्या जीवनात पाहिलंय। आज मैं प्रार्थना कर रहा था, आज मी प्रार्थना करत होतो, मेरा दिल रो रहा था माझं हृदय रडत कि होतं आज भी लोग इतने सालों से परमेश्वर में बने हुए हैं, आणि बनने का आज- ढोंग करते हैं, आणि देवामध्ये टिकून असल्याचं ढोंग करतात, प्रेज द लॉर्ड, हालेलुया कहते हैं, प्रेज द लॉर्ड म्हणतात, लेकिन यीशु मसीह अंदर नहीं है, पण ख्रिस्त आतमध्ये नाहीये, ज्योति अंदर नहीं है, प्रकाश आत नाहीये, अंधकार में चल रहे हैं। अंधारात चालत आहेत। अभी भी पाप ने उनके ऊपर वर्चस्व किया है। अजूनही पापाचं वर्चस्व त्यांच्यावर आहे, अभी पाप से आजादी नहीं मिली है, अजूनही पापापासून सुटका मिळालेली नाहीये, अभी भी पाप की जिंदगी जी रहे हैं, अजूनही पापाचं जीवन जगत आहेत, अभी मसीह का स्वरूप उनके अंदर नहीं आया है। अजूनही देवाचं स्वरूप त्यांच्यावर आलेलं मैं नाही। आपसे हाथ जोड़ के विनती करता हूँ मी आज जोडून विनंती करतो कि आपका और मेरा जीवन यीशु मसीह में होना है। आणि तुमचं आणि माझं जीवन येशू ख्रिस्तामध्ये असावं। मैं आगे बताऊंगा आपको कि पाप क्या होता है। मी पुढे जाऊन सांगेन तुम्हाला की पाप काय असतं। एक एक पाप को हम हर शनिवार देखते हुए आगे बढ़ेंगे एक एक पाप आम्ही पाहू दर शनिवारी, और उसको कट करते हुए आगे बढ़ेंगे। आणि ते कट करत आम्ही पुढे जाऊ। मैंने बाइबल से सीखा है। मी बायबल मधून शिकलोय। मैं ये नहीं कह रहा हूँ कि मैंने सब कुछ सीख लिया है, हे म्हणत नाही की मी मला सर्व काही येतं, मुझे अभी भी सीखना है। मला अजूनही शिकायचंय, मैं अभी भी सीख रहा हूँ, अजूनही शिकत आहे, अभी भी मैं धीरे धीरे इसको पढ़ते हुए मेरे जीवन में आगे बढ़ रहा हूँ, अजूनही मी थोडं थोडं वाचत आहे आणि पुढे जात आहे, और मैं आजादी पाते हुए आगे बढ़ रहा हूँ। सुटका मिळवत आहे आणि पुढे जात आहे। और बाइबल कहती है बायबल सांगतं सत्य आपको समझेगा, सत्य आपको बंध मुक्त सत्य करेगा। तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून सोडविल। अगर वो सत्य को अपनाया, जर ते सत्य तुम्ही स्वीकारलं, अगर वो सत्य अपने अंदर लिया, जर ते सत्य तुम्ही आत घेतलं, तब वो सत्य में आजाद करेगा। ते सत्य तुम्हाला मोकळं करील। ऐसे चीजों से बाहर निकल जाएं अशा गोष्टीमधून बाहेर निघा, जो पापों की बातें हैं, ज्या पापाच्या गोष्टी आहेत उसको मजाक मत करें, त्याला चेष्टावारी घेऊ नका, मजाक मत करें। त्याची चेष्टा करू नका। आपका घर बर्बाद हो जाएगा, तुमचं घर नष्ट होईल, आपका जीवन बर्बाद हो जाएगा, जीवन बर्बाद होईल, आशीषों से वंचित हो जाएंगे, आशीर्वादापासून वंचित व्हाल, नरक का जीवन हो जाएगा, नरकाचं जीवन होईल, हमारे आत्मा का नाश हो जाएगा, आत्म्याचा नाश होईल, अनंतकालिक नरक में चला जाएगा। अनंतकालिक नरकामध्ये जावं लागेल। आज इस बात आप हंसे ना, इस बात को लेकर आणि ह्या गोष्टी घेऊन तुम्ही हसू नका, गंभीरता से ले। गांभीर्यानं घ्या। या जितने जवान बैठे हैं गंभीरता से ले ले। जेवढे तरुण ह्या ठिकाणी आहेत मी सांगतो गांभीर्यानं घ्या, आजादी पाले, सुटका मिळवा, यहाँ वहां ना दौड़े, इकडे तिकडे धावू नका, यीशु के पास आके अंगीकार कर ले। येशू जवळ या आणि स्वीकार करा। खुदा मैं पापी हूँ, देवा मी पापी आहे, इतना ही कहना, खुदा मैं पापी हूँ, देवा मी पापी आहे, मेरे पापों को क्षमा कर, माझ्या पापाची क्षमा कर, इतना ही कहना। एवढंच म्हणा। आज भी कई परिवार, कितने लड़के लड़कियां आज भी एक साथ में रहकर शरीर संबंध बना देते हैं, आणि आजही कितीतरी मुलं मुली आहेत ते एकत्र राहतात, और शरीर संबंध बनाते हैं, शरीर संबंध ठेवतात, कुछ नहीं लगता है, काही वाटत नाही त्यांना, सहजता से ले लिया है। सहज घेतात ह्या गोष्टी। आज कितने शादीशुदा लोग अपनी औरतों को छोड़कर दूसरे औरत से शरीर संबंध बना के रखा है। लग्न झालेले व्यक्ती सुद्धा आपल्या पत्नीला सोडून बाहेर जातात, शरीर संबंध बनाते हैं। शरीर संबंध ठेवतात। बाहर निकलो, त्याच्यातून बाहेर पडा। आज भी मेरा यीशु क्षमा करने के लिए समर्थ है। आजही माझा देव क्षमा करण्यासाठी समर्थ आहे। मान ले, मान्य करा, छोड़ दे, सोडा, ये तो नरक रखा हुआ है। नाहीतर मग नरकामध्ये जावं लागेल। मजाक नहीं लेना, चेष्टावारी घेऊ नका, मजाक में मत उड़ाए, चेष्टामध्ये घेऊ नका, गंभीरता से ले। गांभीर्याने घ्या। नहीं करना इसी बात है, असल्या गोष्टी करायच्या नाही, नहीं तो आपके जीवन के हर एक मार्ग बंद हो जाएगा। नाहीतर मग तुमच्या जीवनाचे प्रत्येक मार्ग बंद होतील। फिर रोना नहीं। मग रडायचं नाही। आज शायद प्रभु हमें चेतावनी दे रहा, कदाचित परमेश्वर आज आम्हाला चेतावणी देत असेल। अंगीकार कर ले, स्वीकार करा, अपनाए, मान ले, मान्य करा, कबूल करे, कबूल करा, छोड़ दे, सोडून द्या।
अविश्वास ना दिखाएं प्रभु के वचन पर, देवाच्या वचनावर अविश्वास दाखवू नका. विश्वास करें, देवाच्या वचनावर विश्वास करा. विश्वास करें. विश्वास ठेवा. विश्वास से ही संभव है सब बातें. आणि विश्वासामुळे सर्व काही शक्य होणार आहे. विश्वास से ही धब्बे दूर होंगे. आणि विश्वासाने ते डाग जातील. विश्वास से ही हम निर्दोष होंगे. आणि विश्वासामुळेच आम्ही निर्दोष होऊ. क्या विश्वास करना है? काय विश्वास करायचा आहे? यीशु मेरे लिए आया, येशू माझ्यासाठी आला. उसने मेरे पापों के लिए अपनी जान दे दी. माझ्या पापामुळे त्याने जीव दिला. वो क्रूस पर लटकाया गया, त्याला वधस्तंभावर खिळलं. उसने अपना लहू बहाया त्याने माझ्यासाठी रक्त सांडलं. और उस लहू के द्वारा मेरे पापों की क्षमा हो आणि गई. त्या रक्त सांडलं, त्या रक्तामुळे माझ्या पापाची क्षमा झाली. यीशु का लहू में हर एक पापों से क्षमा करता है. प्रत्येक पापापासून येशूचं रक्त क्षमा करतं. हर एक दाग उसके लहू से निकाल देता है. प्रत्येक डाग त्याच्या रक्ताने निघतो. विश्वास करना. विश्वास करा.